रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दासगावमध्ये ऐतिहासिक दौलतगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम दरम्यान एक अनोखा चमत्कार घडलाय। दौलतगड प्रतिष्ठानच्या मोहिमेदरम्यान शिवकालीन गणपतीची मूर्ती सापडल्यानं इतिहासप्रेमी आणि भाविकांमध्ये उत्सुकता वाढली आहे। विशेष म्हणजे आज संकष्टी चतुर्थी असल्यानं ही घटना अधिक शुभ मानली जाते। काय आहे नेमका हा योगायोग, चला पाहूया संपूर्ण माहिती। नमस्कार, मी निलेश निवाते, दौलतगड प्रतिष्ठान अध्यक्ष, संस्थापक आणि सर्व आम्ही दुर्गसेवक। आज आमचं हे जवळपास तिसरं वर्ष आहे आम्ही इथे उत्सव साजरा करतो आणि सुट्टीच्या दिवशी इकडे दुर्ग दौलतगडावरती आम्ही साफसफाईचं काम करत असतो। आमच्याबरोबर इतरही संस्थेचे लोक असतात आणि सगळे गावातले आम्ही सगळे दुर्गसेवक मिळून हे स्वच्छता मोहीम इथे राबवत असतो। सुट्टीला मुंबईतूनही दुर्गसेवक इथे येत असतात। दासगावाला खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे। इथे हा जो दौलतगड दुर्ग तुम्ही बघताय, इथे टेहलनी बुरुज होता। टेहलनी बुरुजाचं म्हणजे इतिहासामध्ये त्याची नोंद आहे आणि इथली सगळं आजूबाजूचं जे गावं आहेत वगैरे, तर ते सगळ्या ठिकाणी म्हणजे इकडून जर का समुद्रमार्गे येणारा सगळा व्यापारी किंवा शत्रूसुद्धा आला तर त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी ह्या बुरुजाचा वापर केला जायचा। शिवकालापासून तरी मला वाटतं हा इतिहास इथे लोकांना माहिती आहे आणि दरवेळेस आम्ही ज्यावेळेस कार्यक्रमाच्या आधी स्वच्छता मोहीम घेत असतो तेव्हा काही ना काहीतरी अवशेष आम्हाला सापडत असतात। आता मागच्या वेळेस काही विटा सापडल्या, काही याचे तुकडे सापडले कवळ। तर आता शनिवारपासून आम्ही आज स्वच्छता हे करत असताना, साफसफाई करत असताना गडाच्या मला वाटतं पश्चिम साईड आहे ना ती, पश्चिमेकडे जिथून वरती येतो त्या साईडला आम्हाला काही विटांचे अवशेष सापडले आणि त्यानंतर एक गणपती बाप्पाची मूर्ती सापडली जी पाषाणामध्ये आहे आणि इतर याच्यापेक्षा म्हणजे खूप वेगळी मूर्ती आहे आणि एकदम मनमोहक मूर्ती आहे। त्या मूर्तीचं मला वाटते आज साफसफाई करत असताना माझा मुलगा देवव्रत त्याला ती मूर्ती सहाय्य केली, त्याच्याकडे कॅमेरा बाकी मूर्तीबद्दल आमचे सर सांगतील। आता त्या मूर्तीबद्दल जो काय हे म्हणजे किती पुरातन आहे किंवा काय त्याचं आता आमचे डॉक्टर धनावडे सर आहेत इथे, ते जाणकार आहेत, तज्ज्ञ आहेत, तर ते त्याचा खुलासा करतील आणि गडाबद्दलही बऱ्यापैकी ते माहिती सांगतील।